नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। शिक्षक भरतीचे महत्त्वाचे अपडेट राहून चालले होते, कारण गौरी गणपती असल्यामुळे बऱ्याच सुट्ट्या होत्या, बरेच लोक बिझी होते। काही लोकांनी भरपूर प्रश्न विचारले आणि एक महत्त्वपूर्ण जी.आर आलेला आहे मित्रांनो, आणि तो जी.आर आपल्या भल्यासाठीच आहे। प्रत्येकाच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा रिक्त पदाचा मुद्दा असेल, नियुक्ती भेटून सुद्धा रिक्त राहिलेले पदे, पहिला मुद्दा 10% रिक्त पदे, दुसरा मुद्दा एसईबीसी, नवीन विद्यार्थ्यांना तिथे तुम्हाला एसईबीसी मधून फॉर्म भरता येईल का? यस, एसईबीसीचा एक मुद्दा म्हणजेच मराठा आरक्षण। यामध्ये जागामध्ये नक्कीच भर पडणार आहे, फेज 2 लागणार आहे। फेज 2 मध्ये शिक्षक भरतीच्या साधारण किती जागा येतील आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता विद्यार्थी मित्रांनो, मुद्द्यावर येऊ आपण। जी.आर आहे मित्रांनो, तारीख पाहून घेऊ शकता, सर्वात महत्वाची तारीख असते आणि तारीख आहे मित्रांनो 13/9/2024। या डेटचा महत्वपूर्ण जी.आर आणि मुद्दे, जास्त वेळ न घालवता मुद्द्यावर येतो मी। काय म्हटलंय बघा, बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदेकडून शहानिशा करण्याबाबत माननीय महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पदाचे नियुक्ती पदाधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसेच प्रमाणित करून 10% रिक्त पदाबाबतची कारवाई करावयाची आहे। प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडलेला आहे। चला, दुसरा मुद्दा काय आहे बघा। भरती प्रक्रियेत अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे। यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत। त्यामुळे या पदाची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील। आता मित्रांनो, मुद्दे आपल्यासाठी नाही, हा जी.आर आपल्यासाठी नाही। ज्या शाळेमध्ये रिक्त पदे झालीत, नियुक्ती होऊन रिक्त राहिलेली आहेत, 10% पद ज्या की कारणाने आपल्याला रिक्त ठेवण्यात आले होते, ते सुद्धा पदे म्हणजे साधारणपणे 15%, एकूण भरतीच्या 15% पदे हे रिक्त आणि जे काही 10% पदे ठेवलेले पदे असे विचारात घेता सेकंड फेज लागणार आहे। एडिटचं ऑप्शन भेटणार आहे। एडिटच्या ऑप्शन मध्ये पुढील तरतुदी करण्यात येणार आहे। आता त्यानंतरचा नवा मुद्दा बघा मित्रांनो, शासन निर्णय 10/11/2022 मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिरात घेण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात घेऊन पदभरतीची कारवाई येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयानीय रिक्त पदाची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात। जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळवण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना यावे। आणि त्यानंतरचा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि 2 कास्टसाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो। एक म्हणजे मराठा आरक्षण एससी-बीसी कास्ट आणि दुसरा म्हणजे EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन। आता मुद्दा बरेच लोकांनी एससी-बीसी काढलेले, अरे बाबांनो सिरियस व्हायला गरजेचं आहे। एससी-बीसी मराठा आरक्षण आले, मराठा ज्यांची जात आहे त्यांनी मराठा आरक्षण काढणं गरजेचं आहे। जर तुमचं ओबीसी निघत असेल नो प्रॉब्लेम, पण तुम्ही मराठा आरक्षणाचं प्रमाणपत्र काढलं नसेल तर काढून घ्या पटकन, कारण एडिटचं जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा तुम्हाला हे टाकणं आवश्यक आहे। आता मित्रांनो, मराठा आरक्षण कधीपासून? महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व मागासवर्गीयकरता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC म्हणजे मराठा कास्ट मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रवर्गातील आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करण्यात यावी। व्हेरी गुड। आता मित्रांनो लक्षात घ्या, पवित्र पोर्टलला जेव्हा एडिटचं ऑप्शन येईल त्यावेळेस आपल्याकडे ते मराठा आरक्षण असणं गरजेचं आहे। ज्यांचं काढलं नाही तात्काळ काढून घ्या।
सगळ्यात महत्वाचं ज्यांनी काढले बेटरच आहे, चांगले आहेत, अपडेटेड आहेत, त्यांचं खरंच व्हेरी गुड म्हणता येईल, कारण वेळोवेळी अपडेट असणं खूप महत्वाचं असतं. त्यानंतरचा महत्वाचा आणि नेक्स्ट आणि लास्ट मुद्दा काय म्हटले बघा, पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करावयाची असल्याने सदर कारवाई तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाई करावी. आता मी या GR मध्ये, हा कुणाला GR आहे, ज्या ठिकाणी लोकांनी जाऊन काय केलेलं आहे, ज्या ठिकाणी लोकांनी जाऊन विशेष म्हणजे नियुक्ती भेटून नियुक्ती स्वीकारलेली नाही, ते सुद्धा पद रिक्त झालीत, इंटरव्ह्यूला गेलेले नाहीत लोक, नियुक्ती घेतलेली नाही लोकांनी, 10% पद रिक्त आहेत लोकांकडे. म्हणजे विशेष म्हणजे त्या संस्थेने जोपर्यंत पवित्र पोर्टलला बिंदू नामावली देत नाहीत तोपर्यंत जाहिरात येणार नाही, आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याला तिथे एडिटचं ऑप्शन असेल आणि जाहिरातीनुसार आपल्याला तिथे चेंजेस करता येणार आहेत, SEBC वगैरे वगैरे वगैरे. बिंदू नामावलीचा नमुना सुद्धा त्यांनी दिलेला आहे, खाली पाहू शकता. हे बघा, 25% अनुसूचित जाती किती क्षेत्र आहे, 25%, 50% अनुसूचित जमाती पैसा क्षेत्र, अनुसूचित जमाती क्षेत्र. कोणत्याही तक्रारी या कार्यालयास प्राप्त नाहीत, कोणत्याही तक्रारी अर्ज चौकशीसाठी सगळं काही हे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेला त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे काही रिक्त पदे आहेत त्याबाबतचं अपडेट त्यांनी अपडेटेड करा असं सांगितलेलं आहे. हा GR आपल्यासाठी गुड न्यूज का ठरत आहे, शिक्षक भरतीमधली गुड न्यूज म्हणजे अशी ठरत आहे, ज्या लोकांचं बाबा 2, 4, 5, 10 मार्कांनी मेरिट राहिलेलं आहे त्यांना संधी भेटणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, SEBC मराठा आरक्षणामुळे त्यांचं पण मेरिट खाली येईल आणि SEBC भेटल्यामुळे EWS चं सुद्धा मेरिट खाली येईल. ही आपल्यासाठी विशेष गुड न्यूज आहे असं लक्षात घ्या मित्रांनो. आणि आगामी परीक्षेसाठी जे काही TET परीक्षा असेल जी पास झाली नाही त्याच्यासाठी सुद्धा तयार राहा आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करा, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. प्लीज कास्टच्या बाबतीत किंवा डॉक्युमेंटच्या बाबतीत सिरियस राहा. कुठलेही डॉक्युमेंट कमी जर आपल्याकडे असेल तर आपल्याला भरतीपासून मुकावं लागतं. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.